माझे नाव श्रद्धा आहे. मी एका गरीब कुटुंबातील आहे. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते आणि माझा चेहरा खूप सुंदर होता. आम्ही अशा भागात राहत होतो जिथे खूप श्रीमंत लोक राहत होते, पण आमचे घर छोटे होते. पण माझ्या आईवडिलांनी माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्याचा मला आनंद झाला. आपण एका चांगल्या आणि पॉश परिसरात राहावे अशी माझी इच्छा होती. आमचे पूर्वीचे घर अगदी अरुंद गल्लीत होते, जे मला अजिबात आवडत नव्हते. माझी इच्छा पाहून माझ्या वडिलांनी त्यांच्या कार्यालयात आग्रह धरला की मला कार्यालयातून घर देण्यात यावे. वडिलांच्या नोकरीमुळे आम्हाला हे घर मिळाले. नंतर माझ्या वडिलांनी हे घर हप्त्यावर घेतले. मला श्रीमंत व्हायची खूप आवड होती. मला श्रीमंतांचं जीवन जगायला आवडायचं, कारण श्रीमंतांच्या आयुष्यात कसलंच टेन्शन नसतं असं मला वाटत होतं. वाटेल तेव्हा खरेदीला जा, वाटेल तेव्हा हॉटेलमध्ये जेवा. पण माझे नशीब बदलणार नाही हे मला माहीत होते. आपण जसे होतो माझ्यासाठी उद्या स्थळही तसेच असावे. मी आयुष्यभर खूप स्वप्ने पाहिली होती आणि भविष्यातही मला ती स्वप्ने पाहत राहायची होती. आमच्या घरासमोर एक छोटेसे उद्यान होते. एके दिवशी मी त्याच उद्यानात जात असताना एक म्हातारी माझ्यासमोर आली आणि घसरली. मी लगेच तिच्या दिशेने सरकले आणि ती पडण्याआधी तिचा हात धरला. बघ, मोठ्या कष्टाने मी तिला बाकावर बसवले. मी तिचे कपडे साफ करू लागले. तिने खूप सुंदर साडी घातली होती जी खूप महाग दिसत होती. ती मला विचारू लागली, तू काय करतेस? मी म्हणाले, काही नाही, तुमचे कपडे खराब झाले आहेत, मी साफ करत आहे. तिने माझे आभार मानले. मग माझे नाव विचारले आणि विचारले, तू कुठे राहतेस? ती म्हणाली की समोरचे घर माझे घर आहे. तिथून मी कधी कधी उद्यानात येते. माझी एक मैत्रीण आहे, मी तिच्याशी बोलते. तिने मला सांगितले की जेव्हा मी घसरले तेव्हा जवळपास इतर बरेच लोक उपस्थित होते, परंतु कुणीही माझ्या मदतीसाठी आले नाही. मग तू मला मदत का केलीस? तू असं का केलंस? मी म्हणाले, माझी आई मला सर्व काही चांगलं शिकवते. ती म्हणते की जेव्हा तुम्हाला इतरांना मदत करण्याची संधी मिळते तेव्हा ती जाऊ देऊ नका, कारण जे इतरांना मदत करतात ते देवाला आवडतात. मी माझे नाव त्या वृद्ध महिलेला सांगितले आणि तिला दुरून माझे घरही दाखवले. पण ती बाई मला आश्चर्यचकित करणारे असे काही करेल हे मला माहीत नव्हते. दुसऱ्याच दिवशी ती मला पुन्हा पार्कमध्ये भेटली. तिच्यासोबत एक मुलगाही होता जो माझ्याच वयाचा दिसत होता. त्याने मला दुरून पाहिले आणि नंतर मला जवळ येण्यास सांगितले. मी पण तिच्याकडे गेले. मी तिला नमस्कार केला. ती मला भेटली जणू काही आम्ही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतो. आणि मग तिने त्या मुलाशी माझी ओळख करून दिली. त्याचे नाव सुशांत होते. त्या वृद्ध महिलेने मला सांगितले की तू माझा मुलगा सुशांतला आपला मित्र मानून त्याच्याशी बोल. मला या महिलेचे विधान फार विचित्र वाटले. पण एखाद्या अनोळखी व्यक्तीशी बोलून आपण त्याला आपले मित्र कसे समजू शकतो? मी म्हणाले की मला घरी जायचे आहे. मला पोहोचायला खूप उशीर झाला होता. आजही माझी मैत्रीण आली नव्हती, त्यामुळे मला लवकर परत जावे लागले. तिला माझी अस्वस्थता जाणवली असावी. ती म्हणाली, ठीक आहे, तू थोडा वेळ माझ्यासोबत बस आणि मग घरी जा. तेव्हा म्हातारी हसली आणि मला म्हणाली, तुला माहीत आहे की देव तुला महान कर्म करण्याची संधी देणार आहे. मी म्हणाले की हे कसे होऊ शकते आणि तुम्हाला कसे माहीत आहे की मला चांगलं करण्याची संधी मिळेल आणि त्या पुण्याचं काम काय? मी तिला एकाच वेळी अनेक प्रश्नही विचारले होते. ती म्हणाली, पुण्य हे खूप मोठे असते, त्यामुळे मला यातून खूप मोठे परिणाम मिळतील, पण यासाठी तुला खंबीर राहावे लागेल. मला सांग, तू हे करू शकतेस का? मी म्हणाले, तुम्ही काय बोलत आहात ते मला अजिबात समजत नाही आहे. तुम्हाला काय म्हणायचे आहे? तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते स्पष्टपणे सांगा. मी वचन देते की मी माझ्या परीने प्रयत्न करेल. ती म्हणाली, मी तुला नक्की सांगेल, पण आता नाही. वेळ आल्यावर मी तुला सगळं सांगेल. बरं, तू आता घरी जा, उद्या भेटू. आता मी तिला रोज भेटत होते, कारण ती पण या उद्यानात यायची. मलाही घरी राहावंसं वाटत नव्हतं. कदाचित त्या वृद्ध स्त्रीच्या बोलण्याने मला अस्वस्थ केले असावे. मग एके दिवशी ती वृद्ध महिला माझ्या घरी आली. मी तिला पाहिले, तिला नमस्कार केला आणि तिच्याकडे जाऊ लागले. पण आईने माझा मार्ग थांबवला आणि म्हणाली, बेटा, असा चेहरा करून तू काय करते आहेस? आज जा जा आणि आधी तयार हो. तर मी म्हणाले की मी का तयार होऊ? ठीक आहे, ते पाहुणे आहेत, पण तरीही माझ्या तोंडावर. आई म्हणाली, वेड्या मुली, ती बाई तुझे नाते घ्यायला आली आहे. तू असा चेहरा करून तिच्यासमोर जाशील का? आईचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि तोंड उघडे पडले. तिने माझे आणि स्वतःच्या मुलाचे नाते आणले होते, पण हे कसे होऊ शकते? मी पटकन तयार झाले आणि त्याला ओळखत नसल्यासारखं वागले. मग त्याने स्वतः सांगितले की मी तुमच्या मुलीला पार्कमध्ये पाहिले आहे. ती खूप गोंडस मुलगी आहे. माझ्या आईवडिलांना या दर्शनाने खूप आनंद झाला.
त्यांनी माझे संबंध पक्के केले, पण मी अजून लग्न करणार नव्हते, म्हणून मला त्यांचा खूप राग आला. ते सगळे हसत खेळत बोलत होते. मग त्या वृद्ध महिलेने मला तिच्या जवळ बोलावले आणि माझ्या हातात एक बॉक्स दिला. आई म्हणाली, काय करताय? काय गरज आहे? म्हातारी म्हणाली की श्रद्धा आता माझी मुलगी आहे आणि मी तिच्यासाठी भेट आणली आहे. कुटुंबातील सदस्य खूप खुश होते. सायंकाळपर्यंत या विषयावर चर्चा सुरू होती. ती महिला निघून गेल्यावर तिने सर्वांसमोर बॉक्स उघडताना पाहिले आणि त्यात एक मोबाईल फोन होता आणि तोही तिथेच पडून होता. यावेळचा मोबाईल पाहून आईबाबांना आनंद झाला, पण मला बरे वाटत नव्हते. मी माझ्या खोलीत आले तर काही वेळाने माझ्या मोबाईलवर कॉल येत होता. माझ्या भावी सासूबाईंनी मला फोन केला होता आणि नंतर तिने मला जे सांगितलं त्यामुळे माझे पाय घसरले. ती म्हणाली की माझ्या मुलाने तुला पहिल्याच नजरेत पसंत केले होते. मग तुला प्रश्न पडला असेल की मी तुला माझी सून बनवण्याचा निर्णय का घेतला. तर मुद्दा असा आहे की हा निर्णय माझ्या मुलाचा होता. तो तुझ्याकडे बघून आधीच हरवला आहे, म्हणूनच मी ते स्थळ तुझ्या घरी आणले होते आणि आता मला तुझ्याकडून उत्तर ऐकायचे आहे. मी इथे तुझ्या आईवडिलांकडून त्या नात्याबद्दल ऐकले आहे, पण मला ही तुझी इच्छा जाणून घ्यायची आहे. बेटा, मला तुझ्यासोबत नाते जोडायला खूप आनंद होईल. आता मी त्यांना काय सांगू? मी त्यांना एवढेच सांगितले की माझ्या आईवडिलांच्या इच्छेप्रमाणे माझी इच्छा असेल. आईवडिलांच्या इच्छेचा आणि निर्णयांचा आदर करणारी अतिशय सुसंस्कृत सून तिला मिळाली याचाही तिला खूप आनंद झाला. बरं, माझं लग्न ठरलं होतं. बोलण्यापासून ते एंगेजमेंट आणि मग निरोप येईपर्यंत अनेक भेटवस्तू माझ्यासाठी आल्या आणि एकामागून एक महागड्या भेटवस्तू. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या सगळ्या भेटवस्तू सुशांतकडून आल्या होत्या आणि त्याचा स्पष्ट अर्थ होता की त्याचे माझ्यावर खरे प्रेम होते. मी कुठेतरी एकदा वाचले होते की लग्नानंतर जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीशी लग्न करा, तुमच्या आवडीच्या व्यक्तीशी नाही. जर तो मुलगा माझ्या प्रेमात पडला असेल तर मी खूप भाग्यवान मुलगी होते. तो देखणा होता, माझ्यावर प्रेम करतो आणि त्याची आई पण खूप छान होती. त्यांचे कुटुंबही लहान होते. त्याची आई जी मलाही खूप आवडायची, म्हणजे माझ्या सासूबाई आधीच माझ्या मैत्रीण होत्या. मला खूप आनंद झाला. मी आनंदाने भरले होते. पूर्वी माझा लग्न करण्याचा कोणताही विचार नव्हता, पण आता मला बरे वाटू लागले होते. लग्न झालं आणि निरोप घेऊन मी माझ्या घरी आले. माझी खोली खूप सुंदर सजवली होती. मी बघतच होते की दारावर हलकीशी टकटक झाली आणि मी सरळ बसले. पण त्यावेळी सुशांत नसून माझ्या सासूबाई आल्या होत्या. ती माझ्या खोलीत आली. तिने माझा हात धरला आणि प्रथम माझे कौतुक केले. मग तिने माझ्यावर प्रेम केले आणि म्हणाली, सुंदर, मी तुला सांगितले होते की देव तुला खूप चांगले काम करण्याची संधी देणार आहे आणि एखाद्याला योग्य मार्गावर आणणे हे देखील एक पुण्यच आहे. एखाद्याच्या वाईटाला चांगल्यामध्ये बदलणे हे देखील एक पुण्य आहे. जर कोणी वाईट असेल आणि तू त्याला एक चांगला माणूस बनवले तर ते काम किती चांगले आहे आणि ते काम देवाला कितपत आवडेल असे तुला वाटत नाही का? माझ्या सासूबाईंचे हे शब्द ऐकून मी म्हणाले की तुम्ही काय बोलत आहेत ते मला समजत नाही. तुम्ही म्हणताय ते खूप बरोबर आहे, पण सविस्तर सांगा. तुम्ही सांगाल तसं मी करीन. माझे बोलणे ऐकून ती हसायला लागली आणि म्हणाली, अजून खूप दिवस आहेत. हळूहळू या घराशी जुळवून घे. मग सुशांतचा दिनक्रम आहे की तो सकाळी ऑफिसला जातो आणि संध्याकाळी परत येतो. दिवसभर आमच्याशी बोलण्यासाठी खूप लोक येत असतील. असे म्हणतात की जर तुमची सासू चांगली असेल तर तुम्ही स्वतःला 50% भाग्यवान समजू शकता. तुमचा नवराही चांगला आहे की नाही यावर तुमचा बाकी आनंद अवलंबून असतो. काही वेळाने सुशांत खोलीत आला. त्याच्या हातात ब्रीफकेस पाहिल्यावर माझे हृदय आनंदाने उफाळून येऊ लागले. म्हणजे मला दाखवलेली भेट एवढी मौल्यवान होती की सुशांतने ती ब्रीफकेसमध्ये आणली होती. नाहीतर आज रात्री सुटकेसचा काय उपयोग होता? जेव्हा सुशांत माझ्याजवळ आला तेव्हा तो माझ्याशी खूप छान बोलला आणि मग तो म्हणाला की उद्या तुझे फंक्शन आहे आणि ते पण दिवसा, त्यामुळे तो इथे आला असेल. मी पण थकलो आहे. मी असे करतो, मी आता आराम करतो जेणेकरून तुलाही झोप येईल. मला त्याच्याबद्दलची ही गोष्ट खूप आवडली. तो मला वाटला तसा वाईट नव्हता. त्याने मला ती ब्रीफकेस दिली नाही तर कपाटात ठेवली. मला असेही वाटले की कदाचित तो थकला आहे आणि त्याला विश्रांतीची इच्छा आहे. तो उद्या मला माझी भेट देईल. कदाचित त्यात हनीमूनचे तिकीट असतील. या सगळ्याचा विचार करताना मला खूप आनंद होत होता. सगळंच अप्रतिम दिसत होतं. माझे वडील आणि माझी आईसुद्धा खूप खुश होती. पण नंतर दुसऱ्या रात्री असे काही घडले ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. मला आश्चर्य वाटले
काळजीने बसलेली मी सुशांतकडे बघत होती. तो खोलीचा दरवाजा बंद करून माझ्या समोर बसला होता आणि मला विचारू लागला होता, तू ठीक आहेस ना? मी त्याला म्हणाले, हो मी ठीक आहे, पण तू हे सर्व का विचारतो आहेस? काही वेळाने त्याने तीच ब्रीफकेस उघडली आणि माझ्यासमोर ठेवली. मी आश्चर्यचकित झाले. ती ब्रीफकेस नोटांनी भरलेली होती. सुशांतने काही वेळ माझ्याकडे पाहिलं आणि मग म्हणाला, मी खात्रीने सांगू शकतो की इतके पैसे तू एकत्र कधीच पाहिले नसतील. मी म्हणाले, पण या पैशाचे काय करू? सुशांत म्हणाला, आता तुला मी जे सांगणार आहे ते लक्ष देऊन ऐक आणि क्षणभरही याला विनोद समजू नकोस. हे सर्व पैसे तुझे असू शकतात. मी आश्चर्यचकित नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाले, तुला काय म्हणायचं आहे? मला काय करावे लागेल? सुशांतने मला सांगितले की तू समजूतदार मुलगी आहेस. हे सगळे पैसे तुझे असू शकतात जर तू मला घटस्फोट दिलास तर. आमच्या लग्नाचा दुसरा दिवस होता. मी माझ्या लग्नात खूप आनंदी होते. पण माझा नवरा मला घटस्फोट दे असे म्हणाला तेव्हा माझे मन धस्त झाले. मला समजत नव्हते की काय उत्तर द्यावे. याला विनोद म्हणून घेऊ नको असं त्याने आधीच सांगितले होते. मी त्याला विचारले, तू हे सर्व काय बोलत आहेस? तुझ्या मर्जीनुसार तू माझ्याशी लग्न केलंस. तू माझ्यासाठी वेडा होतास. तो माझ्यासाठी रोज भेटवस्तू पाठवत असे. जर तू मला तुझ्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सांगितलेस की मी तुला घटस्फोट देऊ तर तू माझ्याशी लग्न का केलेस? माझे म्हणणे ऐकून सुशांत म्हणाला की मी तुला कोणतीही भेट पाठवली नाही. उलट तू मला आवडत नाहीस. पण सुशांत, तू मला आवडतोस आणि तू मला भेटवस्तू पाठवायचा. सुशांतचे बोलणे ऐकून मी वेडी झाले होते. कारण सुशांतला मी कधीच गिफ्ट पाठवले नव्हते. माझ्याकडे भेटवस्तू घेण्यासाठीही पैसे नव्हते. माझ्याशी कुणीतरी खेळ खेळतोय असं वाटत होतं. पण हे कसं शक्य आहे? सुशांत म्हणाला, हे बघ, माझे लक्षपूर्वक ऐक. जर तू मला घटस्फोट दिलास तर हे 50 लाख रुपये तुझे असू शकतात. पण त्या बदल्यात तुला मला घटस्फोट द्यावा लागेल, तोही सर्वांसमोर. आणि मी असं का करतोय हे मी तुला नंतर सांगेल. पण आत्ता मला हे विचारू नकोस, कारण आता मी तुला काही सांगू शकत नाही. आणि तू माझे ऐकले नाहीस तर मी माझा जीव कसाही तुझ्यापासून वाचवेल. त्यामुळे तुला ऐकणे चांगले. माझ्यापासून दूर जा. अशा प्रकारे 50 लाख रुपयांची मोठी रक्कम देखील तुझ्या हातात येईल. सुशांतचे बोलणे ऐकून मी म्हणाले की मी विचार करून त्याला सांगेन, कारण सध्या माझा मेंदू काम करत नव्हता. सुशांतकडून मी 5 दिवसांची मुदत घेतली. सुशांत बोलू लागला, हे प्रकरण फक्त आपल्या पतीपत्नीमध्येच राहिले पाहिजे. त्याचे बोलणे ऐकून मी हसले आणि म्हणाले की तू मला घटस्फोट देण्याचे बोलत आहेस. माझ्यासोबत आयुष्य न घालवण्याबद्दल बोलत आहेस आणि मी कोणाला सांगू नकोस असे म्हणत आहे. माझ्या डोळ्यातून अश्रू आले, कारण माझे मन खूप दुःखी होते. मला तुझे आयुष्य उद्ध्वस्त करायचे नाही, म्हणूनच तुझ्यापासून वेगळे व्हायचे आहे असे तो म्हणाला. तुला हवं ते तू विचार करू शकतेस, पण मी पण असहाय्य आहे. रात्रभर मला झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशीही तोच विचार करत राहिले. सुशांत असं का म्हणाला? जर त्याने मला गिफ्ट पाठवले नाही तर कुणी पाठवले? खरे तर तो म्हणत होता की मी तुला भेटवस्तूही पाठवायचा. आणि तो असंही म्हणत होता की मी तुला लग्नापूर्वी पसंत केले होते. आणि आता तो घटस्फोट घेण्याबद्दल बोलत होता. त्याला हवे असते तर तो मला एका सेकंदात घटस्फोट देऊ शकला असता. त्याला घटस्फोट घेण्याचाही अधिकार आहे. मग तो मला एवढी मोठी रक्कम का देत होता? या पैशाने मी स्वतःसाठी खूप काही करू शकले असते. मी हे नातं आणि लग्नसुद्धा विसरू शकले असते, कारण मला सुरुवातीपासून लग्न करायचं नव्हतं. आणि आतापर्यंत मी प्रत्येक गोष्टीसाठी तळमळत आयुष्य जगत होते. सुरुवातीपासूनच माझे स्वप्न होते की मी पण श्रीमंतांचे जीवन जगेन. आणि मला एवढी संपत्ती मिळत असताना मी घटस्फोट घेऊन आरामदायी जीवन का जगू नये? पण आता सुशांतच्या नावाने धडधडायला लागलेल्या माझ्या हृदयाचे काय करणार? माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सुशांतपासून मला वेगळे व्हायचे नव्हते. माझे मन त्यावेळी यंत्राप्रमाणे धावत होते. पण सुशांतला मी घटस्फोट घ्यावा असे का वाटले? त्याची अशी बदनामी होईल का? साहजिकच जेव्हा मी त्याला घटस्फोटासाठी विचारले तेव्हा त्याला त्याचे कारण सांगावे लागेल. माझे सर्व कुटुंबीय आणि मित्र माझ्या मागे लागतील. जर हे सर्व करून मी सुशांतचे नाव बदनाम केले आणि सर्वांसमोर स्वतःची बदनामी केली तर मला पैशानेही काय आनंद मिळेल? मला काही समजले नाही. मी काय करू? तेव्हा सुशांतने पण सांगितले होते की ही गोष्ट कुणाला सांगू नकोस. पण ही गोष्ट लपवायची नव्हती. पण आतापर्यंत मी ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली होती. तिसऱ्या दिवशी सासूबाईंना हे सांगायला मला फार भाग पडलं.
तेही कारण तिने मला रडताना पाहिलं. मला रडताना पाहून तिने वेदनेने विचारले की माझी नवीन सून अशी का वागते. तिने मला शपथ दिल्यानंतर मी तिला सर्व काही सांगितले. ती डोकं धरून बाजूला बसली आणि मग मला आश्चर्यचकित करणारे काहीतरी सांगितले. आणि मग अशी वेळ आली जेव्हा माझ्या नवऱ्याने विचारलेली वेळ संपली. रात्री सुशांत खोलीत आला. याआधी सुशांतने खोलीत पाऊलही टाकले नव्हते. तो मला त्याच्या आईसमोर हाक मारायचा, जणू तो माझ्यासाठी वेडा आहे आणि माझ्यावर खूप प्रेम करतो. सुशांतने पैशांनी भरलेली सुटकेस माझ्यासमोर ठेवली आणि म्हणाला, मला आशा आहे की तू आता निर्णय घेतला आहेस. मग माझ्याकडे वाया घालवायला वेळ नाही. आता कोणतेही नाटक करू नकोस. मी सांगितल्याप्रमाणे कर आणि मला सांग तू हे सगळं कसं करणार. मी म्हणाले, ठीक आहे, तुला पाहिजे तसे होईल, पण त्याआधी मला तुला काही दाखवायचे आहे. यावेळी हे करणे आवश्यक होते याचे त्याला आश्चर्य वाटले. मी म्हणाले, ते अगदी आवश्यक आहे, कारण कदाचित यानंतर तुम्ही तुमचा निर्णय बदलाल. सुशांत म्हणाला, असं अजिबात होऊ शकत नाही. मी माझा निर्णय बदलणार नाही. मी माझ्या पतीच्या डोळ्यांसमोर दुसरी सुटकेस ठेवली, जी त्या सुटकेसपेक्षा थोडी लहान होती. जेव्हा त्याने सुटकेस उघडली तेव्हा तो माझ्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहू लागला. मी म्हणाले, कदाचित आता तुम्हाला तुमचा निर्णय बदलायला भाग पाडले जाईल. सुटकेसमध्ये ठेवलेल्या वस्तू पाहून त्याच्याकडे बोलण्यासारखे काही उरलं नाही. मला त्या दिवशी सुशांतच्या आईने सांगितलेली गोष्ट आठवली. तिने मला सांगितले की सुशांतच्या नावाने तुला कुणीतरी भेटवस्तू पाठवत असे. मी त्यांना तुझ्याकडे पाठवत असे आणि तुझ्या नावाने भेटवस्तू पाठवत असे. तुम्ही एकमेकांवर प्रेम करता हे तुम्ही समजून घ्यावे अशी माझी इच्छा होती, जेणेकरून तुमचे नाते घट्ट होईल. लक्षात ठेव, मी तुला म्हणाले होते की तुला खूप उदात्त कर्म करावे लागतील. कुणाला तरी योग्य मार्गावर आणावे लागेल. काल त्यावेळी मी फक्त माझ्या मुलाबद्दल बोलत होते. माझ्या मुलाकडे खूप संपत्ती आहे, पण त्याला संपत्तीचा मान नाही. ही संपत्ती तो दोन्ही हातांनी उधळत आहे. मी त्याच्यासाठी एक मृत्यूपत्र लिहून ठेवले आहे, ज्यानुसार त्याचे लग्न होताच त्याची सर्व संपत्ती त्याच्या पत्नीकडे जाईल. त्याला पैसे खर्च करावे लागले तरी ते पत्नीच्या मदतीशिवाय मिळणार नाहीत. म्हणूनच तो तुझ्यावर ही युक्ती खेळत होता. तुला पैसे देऊन तो तुला घटस्फोट देण्यास भाग पाडू इच्छित होता, कारण मृत्यूपत्रानुसार माझा मुलगा तुला घटस्फोटही देऊ शकत नव्हता. अशा प्रकारे त्याचे स्वातंत्र्य परत मिळेल. मी माझ्या सासूला असे करू नका असे सांगू लागले, कारण अशा प्रकारे तुम्ही त्याचे लग्न करत राहाल आणि तो त्यांना पैसे देईल आणि तो त्यांना त्यांच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी काहीही करेल. माझ्या सासूबाईंनी माझ्या विनंतीवरून दुसरे मृत्यूपत्र लिहिले होते. यानुसार सुशांतला त्याच्या इच्छेनुसार संपत्ती खर्च करता आली, पण जोपर्यंत मी त्याची पत्नी आहे तोपर्यंत. माझ्या सासूबाईंनी लिहिलेले नवीन मृत्यूपत्र माझ्या पतीसमोर वाचून दाखवण्यात आले आणि त्याला टेबलवर पाहून माझा नवरा डोकं धरून बसला. त्याला काहीच समजत नव्हते. मग मी त्याला समजावलं की लग्न म्हणजे आयुष्य संपवणं नाही. हे बघ, मला तू आवडतोस. तुझ्यासोबत मला राहायचं आहे. तुला कधीच त्रास देणार नाही. मी नेहमीच तुम्हाला साथ देण्याचा प्रयत्न करेन. मी सदैव तुझ्याशी एकनिष्ठ राहील. माझा नवरा रागाने निघून गेला आणि 2 दिवस माझ्याशी बोलला नाही. पण नंतर आईच्या समजुतीनंतर त्याने माझी आणि आईची माफी मागितली आणि मला सोडून जाण्याचा विचार सोडला. आम्ही हनीमूनला गेलो होतो. परत आल्यावर आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात अडकलो होतो. खूप समजूतदारपणाने आणि सासूच्या सांगण्यावरून मी माझ्या नवऱ्याला पटवून दिले. त्यांचे पूर्वीचे जीवन अतिशय विकृत होते, ज्याच्याकडे पैसे नव्हते. म्हणूनच माझ्या सासूने त्याचे लग्न माझ्याशी केले. आता सुशांत माझ्यावर खूप खुश आहे. त्याच्यासाठी इतका चांगला जोडीदार मिळाल्याबद्दल तो त्याच्या आईचे आभार मानतो. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.